राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. हरिपाठ म्हणजे काय? भाग 16वा, 25वा अभंग आहे. जाणीव नेणीव भगवंती नाही, उच्चारणी पायी मोक्ष सदा. नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कै काळाचा रीग नाही. तेथील प्रमाण नेणवे वेदांसी, ते जीवजंतूसी केवी कळे. ज्ञानदेवा फळ नारायण पाठ, सर्वत्र वैकुंठ केले असे. महाराज, खूप दिवसांनी आपण हरिपाठ म्हणजे काय या अभंगावरती आपण चिंतन करणार आहोत. वास्तविक पाहता हा जो अभंग आहे हा शेवटचा जो टप्पा आहे, मोक्ष नावाचा जो अध्याय आहे, या मोक्ष अध्यायावरती आधारित आहे. आणि स्वाभाविकता या अध्यायामध्ये जे मांडलेलं आहे माऊलींनी ते अगम्य आहे, अनाकलनीय आहे. त्याच्यावरती आधारित या सूत्रबद्ध या ओव्यांचा अर्थ सामान्य जनांपर्यंत पोचवण्यासाठी लागणारा शब्दसंचय, शब्दसमूह, त्याचं विस्तृत विवेचन, याचं सगळं पूर्ण स्वरूप समोर आल्याशिवाय सहजासहजी ते आपल्या समोर मांडणं शक्य नाही. यासाठी जाणीव नेणीव भगवंती नाही, हा सगळा जो विवेचनाचा जो प्रकार आहे, हे विवेचन करताना लागणारे शब्द या भगवंतानी मांडलेल्या या भावाचा अर्थ आणि माऊलींनी जो अभंग इथे रचला आहे, या रचलेल्या अभंगातल्या शब्दांचा अर्थ, या सगळ्यांचं एकत्रीकरण आपल्यासमोर मांडणं आणि सामान्य माणसाच्या बुद्धीला पटेल अशा विचारांत मांडणं हे खूप अवघड आहे. कारण हा सूत्रबद्ध ग्रंथ असल्याने हरिपाठ म्हणजे काय यामध्ये विस्तृत विवेचन करताना शब्दांची मर्यादा आणि शब्दांचा असलेला सगळा भाव, या दोन्ही गोष्टी एकत्र करताना थोडी तारेवरची कसरत होते. आज आपण जो टप्पा बघणार आहोत, जाणीव नेणीव भगवंती नाही, उच्चारणी पाही मोक्ष सदा, या अभंगाची जी सुरुवात आहे, या सुरुवातीमध्ये जो पहिला शब्द आला आहे जाणीव. जाणीव नंतर नेणीव. प्रथम जाणीव कळला की नेणीव कळेल. कारण नेणीव शब्द हा आपल्या रोजच्या वापरातला नाही, जाणीव शब्द हा रोजच्या वापरातला आहे. मग जाणीव शब्द आपण वापरतो तो कोणकोणत्या गोष्टीसाठी, कोणकोणत्या प्रकारासाठी वापरतो? सामान्यतः हा जो शब्दप्रयोग आहे हा आपण तुला उपकाराची जाणीव नाही किंवा तुला उपकाराची जाणीव आहे, याला उपकाराची जाणीव होती वगैरे प्रकारासाठी हा शब्द वापरला जातो. जाण असणे, एखाद्या गोष्टीच्या बद्दलची चाड असणे, केलेल्या उपकाराचं आपल्यावरती जे उपकार झालेले आहेत त्याची आठवण असणे, या सगळ्या गोष्टीला जाणीव म्हणतात. आपल्याला ती गोष्ट जी आपल्यासाठी एखाद्याने परोपकाराने केलेली आहे, ती परोपकाराने केलेली गोष्ट आपल्या लक्षात आहे आणि त्याच्या बदल्यामध्ये आपण आपली जी कृती करतो त्याला अनुसरून जी समोरच्यासाठी कृती होते त्याला आपण साधारणतः जाणीव म्हणतो. याचा अर्थ त्या समोरच्या व्यक्तीबद्दल ज्यांनी आपल्यावर परोपकार केलेले आहेत, त्या परोपकाराची जी भावना आहे, त्या उपकाराच्या जाणीवेची जी परतफेड आहे, त्याला आदरयुक्त आठवण म्हणा, आदरयुक्त भावना म्हणा, अशी आपल्या मनामध्ये असते. आणि ते नाही जर एखाद्याने केलं तर आपण त्याला म्हणतो उपकाराची फेड अपकाराने केली, म्हणजे उपकाराची त्याला जाणीव नाही. याचाच अर्थ त्यांनी केलेल्या परोपकाराची किंमत त्या व्यक्तीला समोरच्या व्यक्तीकडनं मिळत नाही. हा जाणीव शब्द जाणीवपूर्वक या इथे वापरला जातो. ही एक प्रकारची जाणीव. दुसरा जो एक जाणीव शब्दाचा अर्थ आपण सामान्यतः वापरतो ती शरीराची जाणीव, म्हणजे शरीराची संवेदना. ज्यावेळेला आपल्याला एखाद्या ठिकाणी दुखापत होते
त्यावेळेला आपल्याला त्या दुःखाची, शरीराची झालेल्या हानीची जाणीव होते. म्हणजे ती शरीराची असलेली संवेदना म्हणजे ती जाणीव. ही जी जाणीव आहे, ही जाणीव आपल्याला स्पर्शज्ञान, दुःखाचं ज्ञान, सुखाचं ज्ञान या सगळ्याची जाणीव करून देण्याचं काम शरीराची त्वचा करते. त्या त्वचेला जर काही हानी पोचली, जखम झाली, तर त्या असलेल्या दुःखाची जाणीव शरीर, ती त्वचा आपल्याला वारंवार करून देत असते. ही एक जाणीव आहे. आता या शब्दामध्ये वापरलं आहे जाणीव. याचा अन्वय जर तुम्ही केला तर जाणीव कोणाची? भगवंती. जाणीव भगवंती. प्रथम शब्दाचा जो अन्वय होईल तो जाणीव भगवंती. कोणाची जाणीव? भगवंताची जाणीव. भगवंताला काय नाही? मग शेवटचा शब्द अन्वय. जाणीव नाही. कोणाला नाही? मग भगवंताला नाही. हा अन्वय आहे. या वेगवेगळ्या अन्वयाचा जर अभ्यास केला, विचार जर केला, तर तुम्हाला असं दिसेल की जो विचार आपल्यासमोर माऊलींनी मांडला आहे, त्या सगळ्या गोष्टींचं सगळं मर्म हे असं आहे की भगवंताला जाणीव नाही. मग भगवंताला जाणीव नाही म्हणजे भगवंताला जाणीव नसण्याचं कारण काय? मग प्रथम भगवंत ही संकल्पना समजल्याशिवाय भगवंताला जाणीव नाही म्हणजे नक्की काय? हा नेणीव शब्द नंतर आहे. बघा, एकच आपल्याला ओवीतला एकच टप्पा आपल्याला समजून पहिले घ्यायचा आहे. जाणीव भगवंती नाही. मग दुसरा टप्पा होतो नेणीव भगवंती नाही. पहिल्या शब्दाचा जर अन्वय साधला तर जाणीव भगवंती, भगवंताची जाणीव. दुसरा शब्द जाणीव नाही. हे वेगवेगळे जर टप्पे विचारात घेतले तर तुम्हाला असं समजेल की या सगळ्या टप्प्यांचा जो भाव आहे, हा भाव अध्याय 9 यामध्ये आलेला आहे. अध्याय 9 भगवंत कसा, भगवंताची असलेली ही स्वरूपाची जाणीव म्हणजे नक्की काय? बरं, जाणीव म्हणजे संवेदना जर असेल तर मग जाणीवाचं असलेलं, संवेदनाचे असलेलं ते शरीर, ते स्वरूप हे भगवंतासाठी कसं नाही? म्हणजे याचाच अर्थ भगवंताचं स्वरूप समजलं पाहिजे. भगवंताचं स्वरूप सांगण्यासाठी माऊलींनी 9व्या अध्यायामध्ये अप्रतिम अशा उभ्या मांडल्या आहेत. या 9व्या अध्यायाचा जर तुम्ही विचार केलात तर तुम्हाला कळेल. मज आकार शून्य आकारू, निरुपाधिका उपचारू. मला आकार नाही, आकार शून्य, निरुपाधिका, मला कुठल्याही शरीराचे जे धर्म आहेत असे धर्म मला नाहीत. गुणतितासी गुण, म्हणजे मी वर्णहीना, मला वर्ण नाही, मला गुण नाही. त्याप्रमाणे अचक्षु, म्हणजे ज्याला मला स्वतःला नेत्र नाहीत, मला गोत्र नाही, अगोत्र, अरूप. मज अव्यक्तासी व्यक्ती, मी अव्यक्त आहे, मी निराकार आहे, मला कोणत्याही परिस्थितीत मी व्यक्त होत नाही, मला कुठलंही आवरण नाही. म्हणजे मी वायुतत्वासारखी एक वायूची पुतळी आहे असं समजा. मग त्याच्यावरती कोणतंही आवरण नाही, म्हणजे कोणताही देह मी धारण केलेला नाही. भूषणातीत भूषण, मला कोणतेही मी दागिने परिधान केलेले नाहीत. सकळ कारणाकारण ते देख. हा सगळा जो मुद्दा आहे ना, हा मुद्दा 9व्या अध्यायामध्ये या 163, 164, 165 या सगळ्या ओवींमध्ये आलेला आहे. मग त्यांनी माऊलींनी मांडताना असा शब्दही मांडला आहे, निरंतरा ते आव्हानिती विसर्जती का. मला आव्हान केलं जातं आणि माझं पुन्हा विसर्जन केलं जातं. मी सर्वदा स्वतः सिद्ध, प्रत्यक्ष मी स्वसिद्ध आहे. तर मला लहान, तरुण, वृद्ध अशा पद्धतीचं स्वरूप दिलं जातं. मग मी कसा आहे? तर मी कसा आहे तर मी अकर्तयासी काजे, अकर्ता, मी करताच नाही. मग मी कुठल्याही कारणाने दुःखी कसा होईन? अभोक्ता की मी कुठल्याही परिस्थितीमध्ये या सृष्टीतल्या कोणत्याही गोष्टीचा भोग घेत नाही.
मला कुठलंही कुळ नाही, माझं अकुळाचे कुळ, मला अकुळ म्हणजे मला कोणतंही कुळ नाही. बघा या सगळ्या गोष्टी ज्या सांगितल्यात ना माऊलींनी, या सगळ्या गोष्टी अशासाठी सांगितल्या आहेत की या सगळ्यांचं म्हणजे कुळ नाही, गोत्र नाही, मला कुठलीही असलेली या शरीराला उपाधी नाही, मला उपचार नाही, कोणत्याही परिस्थितीमध्ये या सृष्टीतले मानवाला शरीराला लागणारे जे सर्व धर्म आहेत ते सर्व धर्म माझ्याशी संबंधित नाहीत. याचाच अर्थ त्याच्यापासून निर्माण होणारी संवेदना ही मला नाही. म्हणजे शरीराला जर काही जखम झाली तर मला दुःख होईल, माझं जर समजा एखादं नातं तुटलं तर मला दुःख होईल, मनाची भावना अपेक्षा जर भंग झाला तर दुःख होईल. या सगळ्या गोष्टी ज्या मनुष्य स्वरूपाशी निगडीत आहेत अशा सगळ्या गोष्टी माझ्याशी यत्किंचितही निगडीत नाहीत. कोणतीही गोष्ट जी तुम्हाला त्रास देते, जी तुमची संवेदना ही प्रद्युप्त करते किंवा या संवेदनाला तुमच्या दुःख किंवा सुखाच्या स्वरूपात तुम्हाला बहाल करते, ही संवेदना माझ्या ठाई नाही. कारण मी अव्यक्त आहे, मी निराकार आहे, मी आकारशून्य आहे, मी अभोक्ता आहे, अकुळ आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये मला कोणत्याही गोष्टीचा राग नाही, लोभ नाही, मोह नाही, स्पर्श नाही, मला कुठलंही आवरण नाही, ज्यामुळे मी कोणताही ध्येय धारण केलेला नाही. असा जो मी आहे असा मी भगवंत आहे. माऊलींनी जो भगवंत मांडला आहे 9व्या अध्यायामध्ये तो अत्यंत अप्रतिमरित्या मांडला आहे. आपल्याला त्या ओव्या समजत नाहीत, समजणार नाहीत, कारण त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की त्यातला जो टप्पा आहे समजण्याचा, ज्या ठिकाणी भगवंत समजून घेण्याचा जो टप्पा आहे तिथे आपल्या मनातल्या असलेल्या संवेदना, संकल्पना यांना छेद जातो. भगवंत स्वरूपाचं जे आजपर्यंत जे अवडंबर आपल्या मनामध्ये आहे त्या सगळ्या अवडंबराला छेद जातो. ज्या क्षणी तो छेद जातो, ज्या क्षणी त्या प्रतिमेला तडा जातो, त्या क्षणाला या ओव्या आपल्या मनामध्ये रुचत नाहीत, बसत नाहीत. आपण जे जे भगवंताकडे मागतो, आपण ज्या ज्या गोष्टीसाठी भगवंत म्हणून मानतो, त्या सगळ्या गोष्टी भगवंत स्वरूपाच्या आड आहेत असं माऊलींचं म्हणणं आहे. असं माऊलींनी त्या ओवीतून स्पष्ट केलेलं आहे. म्हणून माऊली म्हणतात, जाणीव भगवंती नाही. कोणत्याही प्रकाराची तुम्ही भगवंताला काहीही दिलंत तरी भगवंत ते घेत नाही. तुम्ही काहीही नाकारलं तरी भगवंत त्याला राग मानत नाही. जाणीव या शब्दाचा नेमका उलट अर्थ नेणीव आहे. तुम्ही नमस्कार केलात म्हणून भगवंताला आनंद नाही, तुम्ही दर्शनाला आलात म्हणून भगवंताला आनंद नाही, तुम्ही हार घातलात म्हणून भगवंताला आनंद नाही, तुम्ही भगवंताला पेढे दिलेत भगवंताला आनंद नाही, तुम्ही भगवंताला देणगी दिलीत याचाही भगवंताला सोस नाही, तुम्ही भगवंताकडे पाठ फिरवलीत त्यालाही भगवंताशी घेणं देणं नाही, तुम्ही नमस्कार केला नाहीत भगवंताला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, तुम्ही भगवंताचं दर्शन घेतलं नाहीत भगवंताला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, तुम्ही कोणत्याही परिस्थितीत भगवंताला कुठलाही दान धर्म केला नाही त्याचाही भगवंताला राग नाही, भगवंताला कुठलाही लोभ नाही, भगवंताला कुठलाही राग नाही, भगवंताला कुठलाही अहंकार नाही, कोणताही मोह नाही, कोणतंही रूप नाही, कोणतंही स्वरूप नाही, कोणताही अनावरण नाही, कोणत्याही आच्छादनामध्ये भगवंत नाही, कोणत्याही मूर्तीच्या आकारामध्ये जो तुम्ही बघता तसा भगवंत नाही. ही माऊलींनी मांडलेलं स्वरूप आहे. अशा स्वरूपाचा जो भगवंत आहे, ज्याला जाणीव नाही, ज्याला नेणीव नाही, तुमच्या कुठल्याही कर्तव्याची, तुम्ही केलेल्या कुठल्याही कर्माबद्दलची चाड भगवंताला नाही. मग ते योग्य असेल, ते पापाचं असेल, पुण्याचं असेल, त्याच्याशी भगवंताला काहीही घेणं देणं नाही. ते सगळं कर्म, ते सगळं असलेलं कर्माचं फळ याच्याशी केवळ आणि केवळ तुम्ही व्यक्तिशः निगडीत आहात. तुम्ही केलेला सगळा या सृष्टीमध्ये येऊन केलेला अट्टाहास जगण्याचा प्रयत्न, केलेले सगळे भाव, सगळं विवेचन हे केवळ आणि केवळ तुमच्या व्यक्तिगत स्वार्थापोटी आहे.
तुमच्या व्यक्तिगत स्वार्थ साध्य करण्यासाठी आहे, हे भगवंताच्या स्वरूपासाठी नाही. हे ज्याला कळलं त्याला हा विचार समजेल, जाणीव नेणीव भगवंती नाही. मग भगवंताला काय अपेक्षित आहे? मग त्याला माऊलींनी या पहिल्या जे कडवं आहे या ओवीतलं, या कडव्याला उत्तर देताना हा पहिला जो मांडलेला भाव आहे, या भावाला असलेला अन्वयार्थ म्हणून भगवंती नाही, मग भगवंती काय आहे? जाणीव जर भगवंताला नाही, नेणीव भगवंताला नाही, मग भगवंतासाठी नेमकं काय आहे की जे भगवंताला मान्य आहे? उच्चारणी पाही मोक्ष सदा. या ठिकाणी दुसरा शब्द आला आहे, उच्चारणी पाही. जुन्या काळामध्ये प्राकृत शब्दामध्ये हा पाही हा शब्द वापरताना उच्चारलेल्या शब्दाचं सुसंस्कृतरित्या मांडणी ज्या वेळेला केली जाते त्यावेळेला पाही हा शब्द आला. इथे पाही नाही, तो बोली नागरी भाषेमध्ये पायी हा शब्द आहे, तिथे ई आहे. उच्चारणी पायी. उच्चारणी या शब्दाचा अर्थ जर तुम्हाला समजून घेतलात तर तुम्हाला पायी या शब्दाचा अर्थ समजेल. उच्चारणी. उच्चारणी आता उच्चार. उच्चार म्हणजे एखाद्या गोष्टीचा शब्दाचा केलेला उच्चार. मुखातनं आलेला शब्द ध्वनी म्हणजे उच्चार. आणि उच्चारणी आपण म्हणतो एक देणं. उदाहरण तुम्हाला जर सांगायचं झालं तर असं म्हणता येईल, एक दिलं तर देणं. बाबा मला अमुक एकाचं देणं बाकी आहे. अनेकांची ज्या वेळेला देणं बाकी असतं त्याला म्हणतात देणी. अनेकांची देणी बाकी आहेत. तसं एक उच्चार म्हणजे एक शब्दाचा असलेला ध्वनी वारंवार मुखातनं जर आला, वारंवार जर त्याचा उच्चार झाला तर त्याला म्हणतात उच्चारणी म्हणजे जप. एका शब्दाचा वारंवार उच्चार म्हणजे उच्चारणी म्हणजे जप. आपण म्हणतो भगवंताच्या नावाचा आम्ही जप करतो, रामनामाचा आम्ही जप करतो, रामकृष्ण हरीचा आम्ही जप करतो, नारायण हरी उच्चारणाचा आम्ही जप करतो. हा जप म्हणजे उच्चारणी. उच्चारणी पाही. पाहीच्या ऐवजी पायी शब्द वापरलात का तुम्हाला याचा अर्थ लागेल. उच्चारणी पायी. या जपापायी मोक्ष सदा. मोक्ष. या जपापायी काय प्राप्त होतं? उच्चारणी. या जपापायी. पायी म्हणजे प्राप्त होणे. उच्चारणी पायी मोक्ष. या जपाने मोक्ष प्राप्त होतो. आणि मग पुढे मांडले सूत्र माऊलींनी. 4 शब्द आहेत. 4 शब्दांमध्ये सूत्र मांडले. उच्चारणी. जप करायचा आहे. कशाचा जप करायचा आहे? नामाचा. कसा जप करायचा आहे? सातत्याने. ज्या वेळेला उच्चारणी करायची आहे, नामाचा उच्चार करायचा आहे, सातत्याने करायचा आहे, जप करायचा आहे. त्याच्यामुळे प्राप्त होणार आहे तो मोक्ष प्राप्त होणार आहे. तो मोक्ष प्राप्त होण्यासाठी काय करायचं आहे? कसा करायचा आहे जप? मग त्याला सूत्र सांगितलं आहे, सदा. कायमस्वरूपी उच्चारणी, कायमस्वरूपी नामाचा जप केल्यानंतर, भगवंत नामाचा जप केल्यानंतर तुम्हाला मोक्ष प्राप्त होतो. हा माऊलींनी सांगितलेला या संपूर्ण ओवीमधला हा सिद्धांत आहे. तुमच्या कर्माचा आणि भगवंताचा काहीही यत्किंचितही संबंध नाही. केवळ आणि केवळ नामजप, नामस्मरण हे भगवंताच्या ठाई मोक्ष प्राप्त करून देतं. फक्त तो जप हा सातत्याने केलेला हवा. हा या संपूर्ण वाक्याचा अर्थ आहे. मांडणी अशी आहे ना की या मांडणीमध्ये माऊलींनी सूत्र टाकल्यामुळे यातला काहीच उलगडा होत नाही. आश्चर्य आहे. पण याचा कोणताही उलगडा सहजासहजी होत नाही. त्याला कारण आहे की याच्यामध्ये सूत्र आहे आणि सूत्र 4 शब्दांमध्ये बांधणं हे तुम्हाला आम्हाला या पृथ्वी तलावरती कुठल्याही माणसाला शक्य नाही. म्हणून त्यांना माऊली म्हणतात. माऊलींचं हे जे मांडलेलं आहे हे मांडणं, सूत्र मांडणं यासाठी लागणारी अफाट बुद्धिमत्ता
त्याचं विवेचन करण्यासाठी लागणारी बुद्धिमत्ता, या सगळ्यांच्या विचारांची ज्या वेळेला एक पातळी होते त्यावेळेला अर्थबोध होतो. नाहीतर ही ओवी तुम्हाला अर्थसुद्धा सांगत नाही. जोपर्यंत तुमच्यावर माऊलींची कृपा नाही, जोपर्यंत तुमच्यावर माऊलींचा आशीर्वाद नाही, तुमच्या मस्तकावर माऊलींचा वरदहस्त नाही, तोपर्यंत हे सूत्र उलगडत नाही. सूत्र उलगडलं नाही तर ओवीचा अर्थ नाही आणि ओवीचा असलेला भावार्थ मुळीच समजणार नाही. घ्यायचं आहे काय हे तर लांब राहिलं. पुढचा शब्द नीट ऐका. ही अर्धी ओवी आहे. या ओवीचं रूपक असतं ना, ते नेमकं खाली असतं. आधी विचार असतो आणि रूपक खाली असतं. माऊलींची सांगण्याची पद्धत अशी आहे, सिद्धांत सांगण्याच्या आधी सूत्र सांगितलं जातं, सिद्धांत खाली असतो. आपण आधी सुविचार सांगतो आणि मग विवेचन मांडतो. माऊली आधी विवेचन सांगतात, मग सुविचार सांगतात. बघा, उलटं गणित आहे सगळं. म्हणून समजण्यासाठी अवघड आज हरिपाठ का आहे, किती गहन हरिपाठ आहे, हे तुम्हाला आता या शब्दातून तुम्हाला समजेल. नारायण हरी उच्चार नामाचा. आता उच्चारणे सांगितली, जप सांगितला, त्याच्यामुळे प्राप्त काय होतं ते सांगितलं. मग हा जो मोक्ष शब्द आहे, हा मोक्ष शब्दावर येऊन सगळं थांबतं. मान्य झालं. पुढच्या वाक्यांमध्ये सांगितलं आहे नारायण हरी उच्चार नामाचा. काय करायचं आहे त्याचा उच्चार माऊलींनी सांगितला. उच्चारणीमधला जो उच्चार आहे तो उच्चार कशाचा करायचा आहे, नारायण हरी, इथपर्यंत येऊन थांबलं. पण प्राप्त काय होणार आहे तर मोक्ष. म्हणजे आता मोक्ष समजायला पाहिजे की मोक्ष प्राप्त होतो म्हणजे नेमकं काय होतं. मोक्ष प्राप्त होतो म्हणजे नेमकं काय प्राप्त होतं, तुम्हाला काय मिळतं म्हणजे मोक्ष मिळाला असं समजायचं. पण याच्यात दोन सामाजिक मान्यता आहेत. एक सामाजिक मान्यता अशी आहे की मोक्ष हा मेल्यानंतर प्राप्त होतो. मोक्ष हा मेल्यानंतर प्राप्त होतो. मग मोक्षपद प्राप्त करून देण्यासाठी हा नामजप मात्र जिवंतपणे करायचा. उच्चारणी जी आहे, नामजप जो आहे तो जिवंतपणे करायचा आणि मेल्यावर मोक्ष प्राप्त होतो. बरं, मोक्ष म्हणजे काय हे समजत नसल्याने ते प्राप्त करण्यासाठी जप कशाला करायचा. दोन्ही उच्चार आहेत, दोन्ही मान्यता आहेत. ज्या ज्या वेळेला तुम्ही मोक्ष या शब्दाचा अर्थ घेण्याचा प्रयत्न कराल त्या वेळेला समाज मान्यता म्हणते मोक्ष हा मेल्यावरच मिळतो, आधी मोक्ष मिळत नाही. नेमकं या ठिकाणी माऊलींनी जे सूत्र सांगितलं आहे त्याचा सिद्धांत जो मांडला आहे तो सिद्धांत असा आहे की मेल्यानंतर मिळणारा मोक्ष हा जिवंतपणे तुम्हाला जर मिळाला तर. काय सिद्धांत आहे. मोक्ष मेल्यानंतर मिळणारा हा समाज मान्यतेमध्ये असलेला जो तुमचा विषय आहे तो माऊली म्हणतात मोक्ष जिवंतपणे प्राप्त व्हायला हवा. नाही कळणार, थोडं जड जातं आहे तुम्हाला, साहजिकता आहे. सामान्य माणसाचा हा विचार नाही, सामान्य माणसाच्या विचारांची पोच नाही. बरेच जण हे प्रवचन इथे आल्यानंतर कदाचित बंदही करतील, कंटाळवाणं वाटेल, बुद्धीला त्रास देणारं वाटेल. परंतु तरीही वारंवार ऐका, सातत्याने ऐका, म्हणजे तुम्हाला यातला सिद्धांत नीट समजेल. मोक्ष म्हणजे काय, मोक्ष मेल्यानंतर मिळतो हा गैरसमज आहे, हा सगळ्यात मोठा मूर्खपणा आहे. या देहातच मोक्ष असतो आणि या देहातच मोक्ष मिळतो हे फक्त आणि फक्त नामस्मरणाने साध्य होतं, हा सूत्रातला सिद्धांत आहे. उच्चारणी पायी मोक्ष. सातत्याने केलेला भगवंताच्या नामाचा उच्चार, सदा केलेला उच्चारणी नामजप हा मोक्ष प्राप्त करून देतो. हा मोक्ष म्हणजे काय तुम्हाला समजलं की तुम्हाला उलगडेल की नारायण हरी उच्चार का करायचा. नामस्मरण केल्याने संपूर्ण या सृष्टीतल्या असलेल्या ऐहिक सुखाची, जे जे भगवंतांनी 9व्या अध्यायात सांगितलं आहे की हे मी नाही, हा मी नाही, हा मी नाही,
हा जे जे काही भगवंतानी नाकारलं आहे, अव्यक्तपणा, व्यक्त होणं नाकारलं आहे, अव्यक्तपणा आहे, कुठलाही आवरण नाही, कुठलाही देहाचा असलेला लोभ नाही, कुठलाही मोह नाही, कुठल्याही गोष्टीचा अहंकार नाही, कोणत्याही गोष्टीमुळे मला आनंद नाही, ही जी स्थिती आहे ही भगवंताची स्थिती या देहामध्ये प्राप्त करून घेणं, या देहाला त्या भगवंत स्वरूपाची स्थिती प्राप्त करून घेणं म्हणजे मोक्ष. या देहातच तो दडला आहे ज्या देहाला लोभ नाही, ज्या देहाला या सृष्टीतल्या जगण्याचा लोभ नाही, मोह नाही, या सृष्टीमध्ये असलेल्या कोणत्याही गोष्टीचा अहंकार नाही, स्वतःच्या बद्दलचा कोणताही मीपणा नाही, या सृष्टीमध्ये असलेल्या माझ्याजवळ असलेल्या कोणत्याही गोष्टीचा माज नाही, मद नाही, कुठल्याही व्यक्तीचा, कोणत्याही सृष्टीत असलेल्या या सजीवाचा कोणत्याही परिस्थितीत कुठल्याही व्यक्तीच्या अनुषंगाने तिरस्कार नाही. मद मोह लोभ मत्सर षड्रिपूंना पायाखाली तुडवणारा हा मनाचा असलेला मोक्ष प्राप्त करणं, भगवंत स्वरूपात येणं, हा कशामुळे घडणार आहे तर सूत्र उच्चारणी. सातत्याने रामनामाचा उच्चार करायचा आहे. करायचा आहे काय, कशाचा उच्चार करायचा आहे, कोणत्या शब्दाचा उच्चार करायचा आहे तर पुढच्या ह्याच्यात लिहिलं आहे नारायण हरी उच्चार नामाचा. जो उच्चार करायचा आहे तो उच्चार आहे नारायण हरी, नारायण हरी, नारायण हरी, हा जप करायचा आहे. नारायण हरी, नारायण हरी, नारायण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, वासुदेव हरी, वासुदेव हरी, वासुदेव हरी. इथे पुन्हा आणि लोकांचा मनामध्ये शंका येईल, अरे पण महाराज आम्ही रामकृष्ण हरी म्हणतो. अरे बाबा, तुम्ही रामकृष्ण हरी म्हणा, नारायण हरी म्हणा किंवा वासुदेव हरी म्हणा काहीही, ज्या शब्दामध्ये शेवटी हरी आहे असा कुठलाही उच्चार हा उच्चारणी या शब्दाशी निगडीत आहे. नीट लक्षात घ्या, उच्चारणी या शब्दामधला जो उच्चार आहे हा केवळ आणि केवळ हरी या शब्दाचा आहे. मुखाला सुलभ, वाचेसी सुलभ, म्हणून रामकृष्ण हरी मूळ शब्द आहे हा हरी. म्हणून नारायण हरी उच्चार नामाचा, वासुदेव हरी उच्चार नामाचा, रामकृष्ण हरी उच्चार नामाचा. तेथे कळी काळाचा रीग नाही हा सिद्धांत आहे. तेथे कळी काळाचा रीग नाही हा सिद्धांत आहे. नामस्मरणाने एकदा इच्छा मेली की संसार सुटला, संसार सुटला की भगवंतात मन रमलं, भगवंतामध्ये एकदा मन रमलं की केवळ उगवला दिवस तो उच्चार हरिनामाचा, या सगळ्या तत्वावरतीच जगला तो मोक्ष. सगळं सुटलं, मग सगळे पाश सुटले की मिळाला तो परमानंद, मिळाला तो आनंद, आणि या आनंदात जो रममाण झाला तो मोक्ष. म्हणजे मोक्ष मेल्यावर नाही. माऊलींनी काय सांगितलंय ते ऐका. मोक्ष हा या देहात आहे, भगवंत या देवाच्या देहात आहे. प्रत्यक्ष देह देवरूपी असल्यामुळे मोक्ष देहात स्थापित असल्याने प्राप्त करणं, यासाठी मार्ग उच्चारणीचा, नामजपाचा. उच्चारणी पायी मोक्ष सदा. सातत्याने उच्चारणी केली की मोक्ष आपोआप प्राप्त होणार आहे. उच्चारण करायचं आहे, नामजप करायचा आहे, नारायण हरी उच्चार नामाचा. तेथे कळी काळाचा रीग नाही हा सिद्धांत. कळी काळाचा म्हणजे प्रत्यक्ष येणाऱ्या अपस्मात मृत्यूचा, अकस्मात मृत्यूचा, कुटुंबाचा निर्वंश होण्याचा, सातत्याने एखाद्या कुटुंबावर काळाचा घाला घालण्याचा जो रीग आहे, सातत्य आहे, त्याचा अधिकार या यमाला नाही. याचाच अर्थ ज्याच्या घरी असा मोक्ष प्राप्त झालेला ज्याला देह आहे, ज्या माणसाकडे नारायण हरी नामाचा उच्चारणीने
मोक्ष प्राप्त झालेला आहे, ज्या देहाला या सृष्टीतल्या कोणत्याही गोष्टीशी काही घेणं देणं राहिलं नाही, हा बाणी व नेणी व भगवंती नाही, असा भगवंती देह, हा जाणीव नेणीव नसलेला भगवंती देह ज्याचा निर्माण झाला, तयार झाला, ज्याला तो मोक्ष प्राप्त झाला, त्याला या सृष्टीतल्या कळीकाळाचा कोणताही रीग नाही, त्याच्या वाट्याला या कळीकाळाचा यत्किंचितही मागमूस येणार नाही, त्याला यापासून काडीचीही भीती नाही. काय म्हणतायत माऊली? नारायण हरी उच्चार नामाचा, मग रामकृष्ण हरी, वासुदेव हरी. नारायण हरी हा हरी उच्चार महत्त्वाचा, वाचेसी सुलभ म्हणून रामकृष्ण, म्हणून या ठिकाणी रामकृष्ण हरी, वासुदेव हरी, नारायण हरी हा उच्चार ज्या देहाला कायमस्वरूपी आहे, त्या देहाला कुठल्याही परिस्थितीमध्ये कळी काळाचं भय नाही, कळी काळाच्या भयाला तो घाबरणारा देह नाही, म्हणून त्या देहाला दीर्घायुष्य प्राप्त होतं. हा दीर्घायुष्य प्राप्त करण्याचा सिद्धांत आहे. सगळ्यात जास्त दीर्घायुष्य प्राप्त करणारा देह हा केवळ नामस्मरणाने निर्माण झालेल्या मोक्षप्रद भगवंत स्वरूप देहाचाच असतो. आणि हा मोक्षप्रद देहाला दीर्घायुष्याचं वरदान माऊलींनी दिलेलं आहे. असं कसं असेल म्हणून मानसिक स्वास्थ्य आपल्या प्रत्येकाच्या वाट्याला ज्यावेळेला येईल, या स्वास्थ्याच्या की दीर्घायुष्य म्हणजे तुम्हाला एकदा मानसिक अवस्था या स्थितीमध्ये तुम्हाला प्राप्त झाली, अनमोल मानसिक अवस्था प्राप्त झाली की दीर्घायुष्य आपोआप प्राप्त झालं. हे तुम्हाला आजचं मेडिकल सायन्स सांगतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये अत्यंत सुदृढ अशी मानसिक अवस्था तुम्हाला दीर्घायुष्य सर्व रोगांपासून दूर ठेवते. हे मेडिकली प्रूव्ड झालेलं हे शास्त्र आहे, जे शास्त्र माऊलींनी हरिपाठात 750 वर्षापूर्वी सांगितलं आहे. सातत्याने तुम्ही स्वतःच्या मानसिकतेमध्ये निरपेक्ष जगण्याचा जर एकदा तुम्ही अट्टाहास बाळगलात की अपेक्षा भंगाचं तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत दुःख नाही, ज्याला कुठलंही दुःख अपेक्षा भंगाचं होत नाही, त्याला या माऊलींच्या या असलेल्या सिद्धांतानुसार आपोआप दीर्घायुष्य प्राप्त होणारे. हा झाला एक सिद्धांत. आणि त्याच्याबरोबर असलेला प्रारूप दुसरा विरुद्धार्थी सिद्धांत माऊलींचा असलेला हा आदेश आहे. जो कोणी या पृथ्वी तलावर, या भूतलावर नारायण हरी, वासुदेव हरी, रामकृष्ण हरी नामाचा नामजप करेल, त्याला या सृष्टीमध्ये या यमाला हात लावण्याचा अधिकार नाही. हा माऊलींचा आदेश आहे. हा आदेश वजा शेवटचा शब्द आहे. तेथे काही काळाचा रीग नाही, त्याला मान्यता नाही, त्याला इथे येण्याचा अधिकार माऊलींनी दिलेला नाही. हा आदेश आहे. माऊलींच्या शब्दाची तेवढी ताकद आहे. आणि त्यासाठी माऊलींनी ज्या वेळेला सच्चिदानंद बाबांना आदेश दिला उठा, त्यावेळेला मृत्यूलोकात गेलेले सच्चिदानंद बाबा आपल्या ठिकाणी उठून बसले. प्रेतात स्वरूपात गेलेला देह सच्चिदानंद बाबांचा माऊलींच्या या आदेशाने उठून बसला. काही काळाला कोणत्याही परिस्थितीत नारायण हरी उच्चार करणाऱ्या, वासुदेव हरी नामस्मरण करणाऱ्या, कायमस्वरूपी उच्चारणात मग्न असणाऱ्या या मोक्ष प्राप्त झालेल्या देहाला कोणत्याही परिस्थितीत या कळी काळाला हात लावण्याचा अधिकार नाही, असा आदेश माऊलींचा आहे. या आदेशावर हुकूम या सृष्टीमध्ये या हरिपाठाच्या नियमानुसार तुम्हाला दीर्घायुष्य प्राप्त होणार आहे, ज्याच्यासाठी तुम्ही अट्टाहास करता. हजारो औषधं गोळ्या यांच्या मार्गाने तुम्ही जगण्याची धडपड करता. सातत्याने प्रत्येक माणूस जगण्यासाठी करत असलेली अफाट धडपड तुम्हाला या
सिद्धांतावर आणून थांबवते. ज्या ठिकाणी उच्चारणी पायी मोक्ष सदा, नारायण हरी उच्चार नामाचा, तिथे कळी काळाचा रीक नाही. कोणत्याही परिस्थितीत त्या कुटुंबाला या दीर्घायुष्याच्या आशीर्वादापासून यमाला, या कळी काळाला सोडून देण्याचा, तोडण्याचा अधिकार नाही. सातत्याने निर्वंश होणाऱ्या कुटुंबांनी या गोष्टीचा निश्चित विचार करायला पाहिजे. आपल्या कुटुंबाचा जर निर्वंश होत असेल, आपल्या कुटुंबाला वंश जन्माला येत नसेल, सातत्याने आपल्या कुटुंबामध्ये जर अकस्मात मृत्यूयोग होत असेल, तर या कुटुंबांनी या हरिपाठातल्या या सिद्धांताचा निश्चित विचार करायला हवा. माऊलींनी एक एक शास्त्रानुसार मांडलेले सिद्धांत, मांडलेले आदेश आणि दिलेले सगळे सूचना वजा प्रत्येक वाक्यामध्ये, प्रत्येक ओवीमध्ये दिलेले सूत्रबद्ध असलेले हे सिद्धांत तुमच्या आमच्या रोजच्या जीवनात उपयोगाचे आहेत. समजत नसल्याने केवळ आपण त्यांना अडगळीमध्ये टाकलेले आहेत. हा आपला मूर्खपणा आहे. माऊलींनी भरभरून दिलं आहे, घेता आपल्याला येत नाही. हे आपलं दुर्दैव आहे. सातत्याने आपल्याला या संसाराच्या असलेल्या एक सिद्धांताला जोड घेणारं एक आंधळा पांगळा, प्रत्येक वारकरी आंधळा पांगळा रोज सकाळी म्हणत असतो. आणि तो आंधळा पांगळा हा जो एक भजनाचा प्रकार आहे, या भजनाच्या प्रकारामध्ये रोज सकाळी म्हटलं जातं. त्या आंधळा पांगळाच्या अभंगामध्ये एक अभंग आहे. संसार दुःखामुळं चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. महाराज अभंग, याचं विवेचन आणि याचं सगळं असलेलं पुढच्या टप्प्यातलं सगळं विवेचन हा अभंग एकाच प्रवचनात पूर्ण होणं अशक्य आहे. खरं तर हा शब्दात मांडणं कठीण आहे, म्हणून मला खरा इतका वेळ लागला. जेवढं जमलं तेवढा हा माझा भाव मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. कितीही मला स्वतःला व्यक्तिगतरित्या जरी हा भाव समजत असला तरी शब्दरूपाने तुपल्यापुढे मांडणं, तुमच्यापुढे मांडणं, या प्रवचनातून सांगणं अशक्य आहे. तरीही माझा प्रयत्न आहे. पुढे हा जो भाव आहे, हा आंधळा पांगळा अभंगाला धरून हा पुढचा जो टप्पा आहे, आपण हा पुढच्या प्रवचनात महाराज बघणार आहोत. तोपर्यंत थांबतो. हा अर्धाच अभंग आपला झाला आहे आणि पुढच्या प्रवचनामध्ये आपण पुढचा अर्धा अभंग घेणार आहोत. तुर्तास थांबतो महाराज. पुढच्या प्रवचनात नक्की भेटूया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.